पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. प्रेम सर्वांवर करा, श्रद्धा फक्त देवावर ठेवा. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. जरी हे खरे असले तरी कोण केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. जो वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबके असते. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस. निवड तुमची आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावले पावली येतील कठीण प्रसंग. फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्या मुंग्यांना खातो, पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही. तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचीच्या काड्या बनवता येतात, पण एका माचीची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. विश्वास ठेवा देवांवर, तो सगळं व्यवस्थित करतो. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. फक्त जा, मी तुझे सगळे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही, हे कायम लक्षात ठेवा. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, हे कायम लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, जीवन हा एक अनमोल आणि गुंतागुंतीचा अनुभव आहे, जो चढ उतार, सुखदुःख आणि आव्हाने आणि संधींनी भरलेला आहे. जीवन हा एक प्रवास आहे जो प्रत्येक व्यक्तीसाठी अनन्य आहे आणि तो आपल्या संगोपन, वातावरण, अनुभव आणि निवडी यांसारख्या अनेक घटकांनी आकारला जातो. जीवन हा देखील एक क्षणभंगूर आणि नाजूक अनुभव आहे आणि प्रत्येक क्षणाची कदर करणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे आवश्यक आहे. निसर्गाच्या वैभवापासून ते मानवजातीच्या सर्जनशीलता आणि यशापर्यंत जीवन सौंदर्य आणि आश्चर्याने भरलेले आहे. तथापि जीवन देखील आजारपण, नुकसान आणि अन्याय यांसारख्या वेदना आणि दुःखांनी भरलेला आहे. आव्हाने असूनही जीवन आपल्या आवडीचा पाठपुरावा करणे, इतरांना मदत करणे आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडणे यांसारख्या वाढीच्या आणि पूर्ततेसाठी अनेक संधी देते. जीवन हे कनेक्शन, नातेसंबंध आणि समुदायाबद्दल देखील आहे आणि आपलेपणा आणि उद्देशाची भावना सुनिश्चित करण्यासाठी इतरांशी मजबूत आणि अर्थपूर्ण संबंध जोपासणे आवश्यक आहे. जीवन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी कधीतरी संपली पाहिजे. जीवन म्हणजे स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःला तयार करणे. तुमचा संदर्भ आहे की जीवन फक्त मागास मानले जाऊ शकते, परंतु ते पुढे जगले पाहिजे. जीवन हे हेतुपुरस्सर जगण्यासाठी आणि इतरांना मदत करण्याची सुवर्ण संधी आहे. तुम्ही किती वर्षे जगता हे महत्त्वाचे नाही, पण तुम्ही चांगले जीवन कसे जगता हे महत्त्वाचे आहे. मृत्यूची भीती नेहमीच आपल्या जीवनाला धोका देते,
प्रत्येकाला लवकर आणि किंवा नंतर मृत्यूचा सामना करावा लागेल, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याने आपल्याला पूर्ण जीवन जगण्यापासून किंवा आपले ध्येय साध्य करण्यापासून थांबवले पाहिजे. माणूस तेव्हाच शहाणा होतो जेव्हा तो नशिबाला सामोरे जायला तयार असतो, पण तरीही तो प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतो. तयारीची भावना आहे. मानवी जीवन ही खरोखरच एक अमूल्य देणगी आहे. मानवी जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला आपले गुण विकसित करण्याची आणि व्यक्त करण्याची संधी देतो. प्रत्येक क्षण आशीर्वादाचा मार्ग खुला करतो. हे खरे आहे की जीवन आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिस्थिती देते. तुमची प्रतिक्रिया काय आहे हे खरोखर महत्त्वाचे आहे. जीवन ही देवाने दिलेली देणगी आहे असा आमचा विश्वास असल्यामुळे ते अर्थपूर्ण करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू. आपण सर्व अद्वितीय व्यक्ती आहोत. तुमच्यासारखा कोणीही जन्माला आला नाही आणि कोणीही होणार नाही, म्हणून तुमच्या वेगळेपणाची कदर करा. आयुष्य म्हणजे काही नसून धडे, कष्ट, मनातील वेदना आणि खास क्षणांचा प्रवास आहे. हे शेवटी आपल्याला आपल्या गंतव्यस्थानाकडे, जीवनातील आपल्या उद्देशाकडे घेऊन जाईल. ही आव्हाने नेहमी आपल्या धैर्याची, ताकदीची, कमकुवतपणाची आणि विश्वासाची परीक्षा घेतील. तुमच्या मार्गावर तुम्हाला तुमच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागेल आणि तुम्हाला ते स्वीकारावे लागतील. आपल्याला योग्य मार्गावर येण्यासाठी या अडथळ्यांवर मात करावी लागेल. काही वेळा हे अडथळे प्रत्यक्षात वेशात वरदान ठरतात, परंतु त्यावेळी आपल्या लक्षात येतं नाही जीवनाचे रहस्य त्यांना कळते ज्यांना कशाचीच ओढ नसते. तुम्ही माझे संपूर्ण व्हिडिओ ऐकले असाल व मी त्यासाठी तुमचा खूप खूप आभारी आहे. आपण जीवनाचे सार्थक केले पाहिजे. आपल्या कुटुंबावर आणि मित्रांवर प्रेम करून आयुष्य सुंदर बनवता येते. आपले कुटुंब, कार्यस्थळ, समुदाय आणि संपूर्ण जगाप्रती आपले कर्तव्य पूर्ण केल्याने जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होऊ शकते. जीवन हा एक मौल्यवान आणि गुंतागुंतीचा अनुभव आहे, जो सौंदर्य, आश्चर्य, आव्हाने आणि संधींनी भरलेला आहे. आणि इतरांच्या गरजा आणि कल्याण लक्षात घेऊन प्रत्येक क्षणाची काळजी घेणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सुखी संसारासाठी प्रभावी उपाय आणि तोडगे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उपवास करून शरीर शुद्ध होते, यात्रा करून शरीर बलवान होते, जप करून मानसिक विकास होतो, अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते, धन रत्न जपत केल्याने लक्ष्मी स्थिर राहते, दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर्य लाभते, वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते, रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते, रोज ध्यान करून एकाग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते. 2. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतच. 3. ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ, कुंकू अर्पण करून विसर्जन करा. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र. 4. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मी पूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्र्यता विनाकटकट निघून जाते. 5. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे. 6. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्यता येत नाही. उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठ्यावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूवर रुपया, हळद, कुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विड्याच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवा. किमान सणासुदीला व वाढदिवसा दिवशी वगैरे तरी हे करावे. 7. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही
अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची नित्यपूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा हा मंत्र म्हणून 108 प्रदक्षिणा घालाव्या व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे. तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील. 8. कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील. मित्रांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणलाही देवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनांच्या दंभ युक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो. कशाशी असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्त रूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप हाय या जनाचा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. नको होऊ उदास, मी हायच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण बघ मी, हाय तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. श्री स्वामी समर्थ. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा वो जो तूने सोचा ही नहीं. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय.
भूतकाळाचा दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. ओगाची भितोसी भय हे पळू दे, जवळही उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू अरे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरम्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधीकधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले, मनाची भीती गेली, मन निशंक झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देतील. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगतं की भविष्य सुख मिळेल, पण धर्म सांगतो मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे. जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे, आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. तुझं माझं, छोटं मोठं असे भेद मनातून काढून टाका. मन सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे, पण विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म, आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलते. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही, आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही. जर मनाला नियंत्रित केलं नाही तर तेच मन शत्रू समान काम करेल. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. जो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणाच करू शकत नाही.
माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्यांचं कर्म आहे, जे त्या फक्त त्यांच्या हातात आहे. सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला ते चांगले कर्म असेल, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसंच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. इंद्रिय आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे, आणि सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पांजरू लागते. असे आपले श्री स्वामी समर्थ आपल्याला म्हणतात की भिवू नकोस बाळा, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. यश मिळवणं सोपं नाही. मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी तथा यश विचारांची गरज आहे. यासाठी नक्कीच हा संदेश तुम्ही ऐका. जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांचा तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो. स्वतःवर विश्वास ठेवणं हेच यशाचं मुख्य गुपित आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, सगळं नीट होईल. कदाचित आज नाही, पण येत्या काळात. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जेवढा मोठा संघर्ष तितका तुमचं यश शानदार असेल. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष प्राप्त करत नाही. एक वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा. म्हणजे यश फक्त आणि फक्त तुमचं असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा नका करो, तुमचा मृत्यू आज हो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात. गेलेला काळ कधी बदलता येत नाही आणि पण येणारा काळ आपल्या हातात आहे. जास्त नाही, पण एवढे नक्की यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर प्रसिद्धी बदला, ध्येय नाही. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट हटके मार्गाने आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे जी इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळणे असं नाही, पण अपयशाने हरून जाता कामा नये. यश हे मिळणारच आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्याला हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात घ्या. एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतले जातात, त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली,
मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला, मी ते पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंत तैसेची, राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही स्वामी सेवा करावी किंवा नाही? मग मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही? पण मांसाहार करायचं नाही म्हटलं तरी अडथळा बनून मध्ये येतो. आपल्या सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचं वादळ निर्माण होत असे. जसे की आपण मांसाहार करतो, मग स्वामी सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही पण घरचे करतात, तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही, किंवा ती कशी करावी? अशा प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. त्यामुळे असे खूप सारे प्रश्न मनात असताना म्हणून सेवेत लक्ष लागणं थोडं कठीणच असते. त्यामुळे आपण आपल्या मनात चालत असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर आज आपण पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची असते, पण मांसाहार या शब्दामुळे आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होते. आपल्या मनापासून वाटतं असतं की स्वामी सेवा करावी, आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो हा अशुद्ध भाव असल्या आपल्या मनात येतो. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका येत नाही. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करतात तेव्हा तुम्ही मानसिक दृष्ट्या स्वतःला अयोग्य समजतात, आणि त्यामुळे आपल्या देवतेची, आपल्या स्वामींची सेवा करणे, भक्ती करणे अयोग्यच असते. जेव्हा घरात मांसाहार जेवण बनलेले असते तेव्हा घरातील वातावरण रोजच्या दिवसासारखा नसतो. त्या दिवसात थोडासा बदल असतो. जर तुम्ही लक्ष दिले तर ते तुम्हाला नक्की जाणवेल. त्या दिवशी घरात अशांतता वाढते, घरात वादही होतील. म्हणून मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा होऊ शकतो. मग आता यावर उपाय काय करायचा? तर जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केलं असेल तेव्हाच स्वामी सेवा न केलेलीच बरी. आणि तसेही स्वामी भक्त सेवा करणारही नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपला तो दिवस स्वामी सेवा विना वाया गेला असे समजावे. कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया. तया यमाशी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्याला हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावे. पण त्या यमाला दया नसते, त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते. मग या मांसाहारामुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढे मात्र नक्की आहे. आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले. पण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करतो, स्वामींना आवडत असेल की मी मांसाहार केलेला, याचं उत्तर तुम्ही स्वतःच्या शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याच कोणीही संबंध अंधश्रद्धेशी जोडू नये ही विनंती. स्वामींचे प्रेम समजण्यासाठी मन नेहमी पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते खूप शक्तिशाली असते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वात्सल्य भक्ताभिमानी कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की. मित्रांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच. हे मनात स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेली कार्य हे अफाट आहे. रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो,
पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोरा मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर या. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. एखादी भेट तेव्हा शुद्ध असते तेव्हा ती शुद्ध मनाने चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थपणे दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जी तुम्हाला आतून पोखरत राहते. स्वामी म्हणतात, जीवनात भविष्य आहे ना भूतकाळात आहे, जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. तुम्हाला जे मिळत आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही, मात्र मला नक्कीच माहीत आहे आणि मी तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच देणार. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं नसतं. सज्जन व्यक्ती कल्याणासाठी आणि दृष्ट व्यक्ती विनाशासाठी असतात. धर्मस्थापनेसाठी युगयुगाने मी प्रत्येक युगात जन्म घेत आलो आहे. मृत्यूनंतर जे जे काढून घेईल जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपटून येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेल. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आता त्याने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावते. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी ना कधी कोणाचे पाय पकडायची गरज भासत नाही. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे पडू देणार नाही. तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. सुखी आणि यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये विविध सूत्र सांगितले आहेत. जे लोक या नीतीचे पालन करतात त्यांच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतात. आचार्य चाणक्यांनी एका नीतीमध्ये 3 अशा लोकांबद्दल सांगितले आहे. त्यांचे भले करून देखील आपल्याला दुःख मिळण्याची शक्यता राहते. चाणक्य नीतीनुसार या 3 लोकांपासून दूर राहण्यातच आपले हित आहे. एखाद्या मूर्ख व्यक्तीला उपदेश देऊ नये. मूर्ख व्यक्ती नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी चुकीचा तर्क वितर्क करत राहतो. यांना समजून सांगणे खूप कठीण काम आहे. एखादा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा एखाद्या मूर्खाला विद्वान बनवू शकत नाही. यामुळे मूर्ख लोकांसमोर ज्ञानाच्या गोष्टी करू नये, अन्यथा आपल्यालाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. वाईट स्वभावाची स्त्री. जर एखादी स्त्री वाईट स्वभावाची असेल आणि तिला फक्त पैशांचा मोह असेल तर पुरुषाने अशा स्त्रीपासून दूरच राहावे. समजूतदार पुरुष तोच आहे जो अधार्मिक स्त्रीपासून दूर राहतो. धर्माच्या मार्गावरून भटकलेल्या स्त्रीचे भरण पोषण केल्यानेही यश प्राप्त होत नाही. वाईट स्वभावाच्या स्त्री संपर्कात राहिल्यास कुटुंब आणि समाजात अपयशाची प्राप्ती होते. विनाकारण दुःखी व्यक्ती, जे लोक विनाकारण दुःखी राहतात ते नेहमी देवाला दोष देत राहतात. आहे त्या सुख सुविधांमध्ये संतुष्ट राहत नाही, इतरांचे सुख पाहू शकत नाही. अशा लोकांपासून नेहमी दूरच राहण्यामध्ये शहाणपण आहे. हे लोक नेहमी दुःखी राहतात आणि जो या व्यक्तींच्या संपर्कात येतो त्यालाही या व्यक्ती सांगून दुःखी करतात. त्यामुळं स्वामी आपल्याला म्हणतात की भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तू तुझं कर्म करत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन. सुखी आनंदी जीवनासाठी गीतेतील हे 5 उपदेश अत्यंत उपयुक्त. 1. कर्म हाच अधिकार. 2. कोणाचाही द्वेष करू नका. 3. कर्म करणे अत्यावश्यक. 4. संयम आणि नियंत्रण आवश्यक. 5. श्रद्धा, सबुरी, विश्वास ठेवा. मित्रांनो, हजारो वर्षे लोटली तरी गीता ज्ञानाची उत्सुकता महत्त्व कमी होताना दिसत नाही. कलियुगातही गीता तितकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येते. सुखी आणि आनंदी जीवनासाठी नक्की गीता वाचावी. मित्रांनो, गीता वाचत जावी
तसे अर्जुनाने जागा नकळत आपण घेतो आणि आपल्याला सतवणाऱ्या बऱ्याच प्रश्नांवर भगवान श्रीकृष्ण मार्गदर्शन करत असतात. तुमच्या जीवनात तुम्हाला कुठलं तरी विचार सतावत असेल, कोणते उत्तर मिळत नसेल, आयुष्यातील कुठले कोडे सुटत नसेल, तर नक्की गीता वाचून तुमचे सर्व प्रश्न सुटेल आणि तुम्ही स्वतःला अर्जुनाच्या जागी समजलं आणि नकळत भगवंताकडून तुम्हाला तुमचे उत्तर मिळेलच. आणि आपण देखील त्याच अर्जुनाप्रमाणे आपल्या कुरुक्षेत्रावर आपले अपेक्षित कर्तव्य आपण लढा देणे करता पूर्ण उत्साहाने तयार होऊ. गीतेमध्ये काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. नेमके काय म्हटले गीतेत जाणून घेऊया. चला तर मग. सगळ्यात पहिले म्हटलंय, कर्म हाच अधिकार. तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही. म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको. कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको. याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करावे. वर्तमानात मेहनत परिश्रम घेतले तरच भविष्यात फलप्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी समाधानी आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते असे सांगितले जाते. कोणाचाही द्वेष करू नका. भगवंत म्हणतात, असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही, तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो, तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे. याचा अर्थ असा की एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये. अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो. कर्म करणे अत्यावश्यक. निसंदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कारण मनुष्य नैसर्गिक गुणामुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे. त्याचाच अर्थ असा की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे. प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य वेगळेपण असते. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते. आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात. पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो. संयम आणि नियंत्रण आवश्यक. मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो, मात्र मनातून तो त्यांचेच चिंतन करत असतो व त्याविषयी विचार करतो, तो दांभिक मानला जातो. याचा अर्थ असा की दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली पाहिजे. इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय. असे केल्याने समाधान, खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते. श्रद्धा, सबुरी, विश्वास ठेवा. जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरूपाचे आणि योगशक्तीचे तत्व जाणतो, तो निश्चल भक्तियोग युक्त होतो. यात कोणतीही शंका नाही. याचा अर्थ असा की जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरतो. तो आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगून तो नरकात किंवा स्वर्गात जातो. दान दारिद्र्याला नष्ट करते, चांगली वागणूक समस्याला नष्ट करते, ज्ञान अज्ञानाला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करते. कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका, कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो. ज्या व्यक्तीला तुमचे मोल नाही त्या व्यक्तीसमोर तुमच्या प्रेमाची कबुली देऊ नका, कारण अशी व्यक्ती तुमच्या प्रेमासोबत तुमच्या भावनाही चिरडून टाकेल. बुद्धिमान शांत राहतात, शहाणी माणसं बोलतात आणि मूर्ख वाद घालतात. बुद्धिमान व्यक्ती एक पाय उचलल्यावर दुसरा स्थिर ठेवतो. त्याचप्रमाणे पुढचे ठिकाण पाहिल्याशिवाय पहिले स्थान सोडू नका. कमजोर व्यक्तीशी केलेले शत्रुत्व जास्त त्रासदायक असते, कारण ती व्यक्ती अशा वेळी तुमच्यावर हल्ला करू शकते.
जिची तुम्ही कल्पना देखील केलेली नसेल. एखाद्याकडे शक्ती नसूनही तो मनाने हरत नाही. त्याला हरण्याची ताकद कोणाकडेच नाही. सिंहाला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणताही सभा केली जात नाही. तो स्वतःचे गुण आणि पराक्रमाने राजा बनतो. प्रथम लहान कार्य पूर्ण करून सर्वात मोठे कार्य साध्य करता येते. हे रागाच्या जंगली हत्तीला पकडण्यासाठी वापरली जाणारा जाड रस्सीसारखे आहे. जुन्या आठवणीमध्ये विसरून जाऊ नका. तुम्हाला पुढे जायचे आहे. त्यासाठी आत्ता जे आवश्यक आहे ते करा. जो माणूस आपला निंदा शांतपणे ऐकून घेतो तो सर्व काही जिंकू शकतो. जे लोक इतरांना आपले गुपित सांगतात त्यांची नेहमी फसवणूक होते. सोन्याचे 4 प्रकारे परीक्षण केले जाते: उजळणे, तोडणे, गरम करणे आणि मारणे. त्याचप्रमाणे माणसाला त्याग, गुण, वागणूक आणि आचरण हा 4 गोष्टींवर परीक्षण केले जाते. जसे एक दारू पिणाऱ्या व्यक्तीला बरोबर किंवा चूक याची जाणीव नसते, त्याच प्रकारे स्वार्थी व्यक्तीला बरोबर किंवा चूक समजत नाही. सर्वात मोठा गुरुमंत्र हा आहे की कधीही आपले रहस्य कुठेही सामाजिक करू नका. ते तुम्हाला नष्ट करतील. सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागलं हा विचारत स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्याच्या चुका तिथे शोधून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. नमस्कार मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. श्री स्वामी समर्थांची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात पात धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. स्वामी भक्त असणाऱ्या व्यक्तींना, सेवेकरींना त्यांच्या भक्तीच्या फळाची खूपदा अनुभूती येते. त्यांच्या संकटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतातच. काही जणांचे अनुभव ऐकून अंगावर शहारे येतील की स्वामी भक्ती इतकी श्रेष्ठ की साक्षात स्वामींनी त्यांना वाचवले, अगदी मृत्यूच्या दारातून. असे भक्त खूप प्रामाणिकपणे भक्ती करतात व त्यांचे योग्य फळ देव त्यांना देतच असतो. अशाच एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव वाचून तुम्हालाही छान वाटेल. कारण प्रत्यक्ष प्रसिद्धी या स्वामी भक्ताला आली आहे, जी मागे पुढे तुम्हाला आपल्याला येऊ शकते. कारण जर आपण श्रद्धेने मनापासून जर भक्ती केली तर ईश्वर नक्कीच प्रसन्न होतो व साथ देतो. ही गोष्ट आहे सातारा येथील एका मनुष्याची. त्याचं नाव अमित भोसले असून ते सातारचे रहिवासी आहेत. त्यांनी त्यांना स्वामींचा आलेला अनुभव सांगितला आहे. त्यांचं घर ते त्यांचं कामाचं ठिकाण यामध्ये सुमारे 55 किलोमीटर अंतर आहे. रोजचं ते प्रवास करतात. हे दादा असेच एके दिवशी ऑफिसवरून घरी येताना त्यांना उशीर झाला म्हणून सायंकाळी 6 वाजता घाई केली. थंडीच्या दिवसांमध्ये अंधार लवकर पडतो. त्यांना दररोज खंबाटकी घाटातून यावे लागते. खंबाटकी घाट जसा उतरला तशी त्यांना अचानक खिशातील मोबाईलची रिंग ऐकू आली. त्यासाठी त्यांनी बाईक थांबवली व कडेला घेतली. हे सारं एका क्षणात घडलं. त्याच्यासोबत त्यावेळी मागून भरधाव वेगाने ट्रक आला. त्यांच्यापासून साधारण 10 फूट अंतरावरून तो ट्रक पुढे 35 ते 40 फूट घसरत गेला. हे सारं क्षणिक पण खरंखुरं दृश्य त्या दादांच्या डोळ्यासमोर घडलं. दादांनी विचार केला की जर त्यांची बाईक थांबवली नसती तर त्या अपघात नाहकरित्या त्यांनाही सामोरं जावं लागलं असतं, ज्यामुळे तिथे अक्षरशः काही घडू शकलं असतं. जेव्हा सर्वजण तिथे अपघात झाल्यावर एकत्र आले होते तेव्हा समजले की ट्रकचे ब्रेक फेल होते. सुदैवाने या दादांचा जीव वाचला होता. दादा स्वामी भक्त आहेत. या साऱ्या गडबडीत ते कोणाचा फोन आला ते पाहायचं विसरून गेले. जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांना कोणाचाही फोन आला नव्हता. गेल्या 2.5 वर्षात त्यांनी कडेला अशी गाडी कधी थांबवली नव्हती. यामागे माझ्या स्वामींची प्रेरणा
व आशीर्वाद आहेत असे दादा सांगतात. तिथे थांबायची बुद्धी, तो विचार जर माझ्या मनात आला नसता तर काय झाले असते काय ठाऊक. असा हा स्वामी भक्तीचा पवित्र अनुभव. कमेंटमध्ये नक्की तुमचाही असा अनुभव सांगा व श्री स्वामी समर्थांचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात. स्वामी काहीही करू शकतात, पण कधी कधी असे वाटते का ते ऐकत नाही. स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का? तर मग स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत वाचा. नक्की तुमचा स्वामी माऊलीवरचा अजून विश्वास वाढेल. स्वामी माऊली म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गगनापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्या वेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामी पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक जाणले समर्था तुझी, तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघून तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप आहे या जनांचा. श्री स्वामी समर्थ. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याची परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळाचं दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथं वासना संपली तिथे माझ्या भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही, स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. स्वामी महाराज आपल्याला काय म्हणायचे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ यांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहे. होय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सोबतच आहे. त्यांच्या अस्तित्वाची प्रसिद्धी आजही आपल्याला येत असते. ज्यांचे स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा साक्षात्कार आजही होत असतो. कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही, ते आपल्यामध्येच आहे. म्हणून तर त्यांनी समाधी घेण्या अगोदर काही क्षण असे म्हटले होते, अरे हा मी गेलेलो नाही, मी जाणारही नाही, मी सदैव तुझ्या जवळच राहील. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त नाम घे, तुझा योगक्षेम मी स्वतः चालवत आहे. अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नको. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर.
आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेचा, पणाचा, पैशांचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोग त्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित कर. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या जगात कोणीही विनाकामाचा जन्माला येत नाही आणि या जगात ज्याचा उपदेश नाही असं काही निर्माणच होत नाही. ज्या जगातील प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक झाडाझुडपाला आणि प्रत्येक प्राण्याला स्वतःचे असं वेगळं मोल आहे. त्यांच्यामध्ये काही ना काही अलौकिक गुण आहे आणि तो अलौकिक गुण काय आहे हे ज्याला कळतं त्यालाच मोठं होता येतं. ज्याला आपल्यात काय आहे हेच कळत नाही त्याला कधीच मोठं होत नाही. ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आपण सर्वांनी मान्य केली पाहिजे. त्यामुळे खरं तर पहिले जर कुठली गोष्ट असेल तर पहिले आपण कोण आहोत आणि आपल्यात काय आहे याचा पहिल्यांदा शोध आपण घ्यायला शिकलं पाहिजे. रस्त्याने चालता चालता आपण सहज म्हणतो की मी त्याला पूर्णपणे ओळखून आहे. अरे, तू त्याला ओळखून आहे, पण तू स्वतःला ओळखलंच आहेस का? मित्रांनो, सर्वात मोठी अडचण आमची हीच. मित्रांनो, 12 वर्षे गुरुकुलमध्ये अभ्यास केल्यानंतर एका शिष्यावरती त्याचे गुरु प्रसन्न झाले आणि त्या गुरुनी त्याला जाताना एक आरसा भेट म्हणून दिला. तो आरसा मोठा विलक्षण होता. शिष्याला वाटलं की आरसा ही काही भेट म्हणून वस्तू द्यायची आहे का? पण त्या गुरूंनी त्याला सांगितलं, हा काही साधा आरसा नाही. या आरशाद्वारे तुला लोकांच्या मनात काय चालले आहे हे सुद्धा कळेल आणि माणसांच्या मनात काय भाव आहेत हेही तुला दिसेल. हे सर्व ऐकून शिष्याला फार मोठा आनंद झाला आणि त्या शिष्याने पहिल्यांदा आरशाचे तोंड सरळ आपल्या गुरुकडे केले आणि आपल्या गुरुच्या मनात काय चालले आहे आणि गुरूंच्या मनात काय भाव आहेत हे त्या शिष्याने पाहिले. आणि त्या शिष्याच्या लक्षात आलं की आपल्या गुरूंच्या मनातही क्रोध, अहंकार आणि स्वार्थ आहे. आणि तो शिष्य मनातल्या मनात म्हणाला की मी तर यांना सर्व गुण संपन्न मानत होतो, पण गुरु पण असे. आणि त्या शिष्याला काही कळेना आणि तो शिष्य शांतपणे स्वतःच्या घरी चालत निघाला. घरी येताना शिष्याने वाटेत दिसणाऱ्या सर्व परिचित माणसांच्या पुढे तो आरसा धरायचा आणि त्यांच्या डोक्यात मनात काय आहे ते डोकावून पाहायचा आणि म्हणायचा की अरे, ह्याच्या मनात सुद्धा वाईटच आहे. शेवट घरी आल्यावर त्याने आपल्या आईवडिलांना समोर सुद्धा आरसा धरला. आता आई वडील हे तर आपल्यासाठी चैतन्याचे मूर्तिमंत आणि सर्व गुण संपन्न तेच उदाहरण आहे. पण दुर्दैवाने आरशामध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपल्या आईच्या मनात सुद्धा स्वार्थ आहे आणि माझ्या वडिलांना मनात सुद्धा स्वार्थ आहे आणि त्याला काही कळेना. या जगामध्ये सर्व गुण संपन्न आणि त्यांच्यामध्ये वाईट असे काहीच नाही असा कोणी एखादा तरी आहे का? तो शिष्य निराश आणि हताश होऊन आपल्या गुरुकडे परत आला आणि आपल्या गुरूंना म्हणाला की तुम्ही मला आरसा दिला खरा, पण मी आरशामध्ये ज्यांना ज्यांना पाहिले त्या सर्वांच्या मनात वाईट भाव आहेत. कुणात अहंकार आहे तर कुणात स्वार्थ आहे. कसलं जग आहे? या जगात मी जगूच शकत नाही. एवढं सगळं ऐकल्यानंतर त्यांचे गुरु त्याला म्हणाले की वेड्या, मी तुला हा आरसा दिला तो काही मी तुला इतरांचे चेहरे पाहण्यासाठी नाही, त्याऐवजी तो आरसा मी तुला स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी दिला आहे, जेणेकरून तू स्वतःला ओळखू शकशील आणि स्वतःमध्ये काय आहे ते पारखू शकशील. स्वतःमध्ये जे काही वाईट आहे ते निरखू शकशील आणि जे काही वाईट आहे त्याला बाजूला कसं करता येईल आणि ते दुरुस्त कसं करता येईल याचा विचार तू करू शकशील. मी तुला घडण्यासाठी हा आरसा दिला होता, इतर कसे आहे ते पाहण्यासाठी दिला नाही. मित्रांनो, ज्याला आपल्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी करायचे आहे, ज्याने इतरांना ओळखतं, निरखतं आणि पारखतं बसण्यापेक्षा स्वतःला पारखत निरखत म्हणजे आपण काय आहोत, आपल्यात काय आहे याचा मूल विचार केला तर निश्चितपणे इतिहास घडण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. ही गोष्ट सहजपणे आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळलं होतं आणि वयाच्या 16व्या वर्षी समजलं होतं आणि मग स्वराज्याची स्थापना झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवाने माझे काय चांगले केले, मी का उपासना करू, ही तक्रार अथवा जागा प्रत्येक व्यक्तीने कोणा ना कोणाकडून कधीतरी ऐकलेला असतोच. उपासना आपण करीत असतो. देव सांगत नाही मला भजा. उपासना करावी की नाही
ही बाब पूर्णपणे ऐच्छिक आहे. कोणतीही उपासना अर्थात मनापासून केलेली असेल तर ती व्यर्थ जात नाही. जर अपेक्षित असे काही घडत नसेल तर समजावे की प्रारब्धाचा जोर कमी होत आहे. आपण आत्मचिंतन करून पाहिले असता अनेकदा आपल्या कठीण प्रसंगात मार्ग मदत मिळालेली आहे हे जाणवेल. ती ईशकृपाच असते. आपल्या धर्म कर्म सिद्धांत मानतो. आपलेच कर्म पूर्वसज्जितानुसार प्रारब्ध रूपाने आपल्याला सामोरे येते. अटळ विश्वासाने आणि संयमाने तसेच निर्धाराने आपले कुलदैवत आणि इष्टदेवतेची उपासना खंडित न करता करीत राहावे. श्रद्धा आहे तिथे फळ मिळणारच. स्वामी त्याचमुळे म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, हे काही संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात. असे लक्षणे तुम्हाला सुद्धा दिसले तर समजून जा तुमच्यावर देवाची कृपादृष्टी आहे. आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते. आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो, साधना करतो आणि कधीमधी ही साधना फलास येते आणि देवता आपल्या घराघरात वास्तव्य करू लागतात. देवता जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागले तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो. मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात. असे 7 संकेत आज आपण जाणून घेणार आहोत. नंबर 1. जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल, शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल, तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभ व मंगल होणार आहे. अशा प्रकारची कंपनं सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा जाणवतात. जर या 2 वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवी देवतांच्या वास्तव्याचा. 2. अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते की आता ही गोष्ट नक्कीच घडणार आहे. अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो. जर तुम्हालाही भविष्यातील घटनांचा अंदाज तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हाला ही एक दैवीय शक्ती प्रदान केलेली आहे. नंबर 3. अजून एक फार मोठा संकेत, आपल्या घरावर कितीही मोठी संकट येऊ द्या, अशा संकट समयी तुमची तुमच्या देवतेवरची इच्छा विश्वास कमी होत नसेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे की ही बुद्धी तुम्हाला त्या देवाने दिलेली आहे. नंबर 4. आपल्या घरात वादविवाद भांडणे असतील आणि ही भांडणे वादविवाद संपून प्रेम वाढीस लागलेलं असेल तर हा सुद्धा संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहे. नंबर 5. अनेक जणांना स्वप्नामध्ये लहान एक छोटीशी सुंदर मुलगी जणू साक्षात महालक्ष्मीचे रूप असल्याप्रमाणे दिसते. तुमच्या स्वप्नात अशा छोट्याशा मुलींचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे. नंबर 6. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एका प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे, फुले नसताना सुद्धा किंवा फुले आहेत मात्र ती तितके सुगंधी नाहीत, मात्र तुम्हाला मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध जाणवत असेल तर हा देखील संकेत असतो देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा. नंबर 7. शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवेल ते स्वादिष्ट चवदार बनत असेल तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे समजून जा आणि घरात देवी देवतांचा वास नक्की आहे असे जाणून घ्या. हे आहेत 7 संकेत ज्यांच्याद्वारे आपण समजू शकतो की देवी देवतांचा वास आपल्या घरी असतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरू शरण जायची गरज आहे. अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे नियंत्रण चिंतन करावे, त्यांची आराधना करावी. ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण होऊन पीक देत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःहून कोणतीही ज्ञान पिपासा जिज्ञासा दाखवल्याशिवाय गुरु आपण होऊन ज्ञानोपदेश देणार नाहीत. आपल्या नकळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो, ते सावरणे म्हणजे गुरुकृपा. एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे 7
पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे गुरुकृपा. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूंचे शब्द म्हणजे गुरुकृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे, ते नसताना आयुष्यात आलेले समाधान म्हणजे गुरुकृपा. हे सगळं स्वामी आपल्याला सांगत असतात की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपले गुरु आपले श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांनी आपल्याला वेगवेगळ्या चमत्काराने तसेच गोड संदेश यांनी भक्तांच्या मनामध्ये घर केलेलं आहे. तसेच महाराज स्वामी समर्थ हे आपल्याला दरवेळेस सांगतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. मग कोणतीही समस्या असो, स्वामी महाराज आपल्याला त्या समस्यामधून वाट दाखवतात. आणि जेव्हा स्वामी समर्थांची जयंती असते तेव्हा केंद्रामध्ये 7 दिवसाचा पारायण देखील केला जातो. त्यानंतर केंद्रामध्ये महाप्रसाद देखील वाटला जातो. 7 वाजता स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये 1 माळ जप आणि ज्यांची आरती देखील केली जाते. स्वामींचा त्यांच्या भक्तांवर खूप खूप विश्वास आहे आणि भक्तांच्या स्वामीवर खूप विश्वास आहे. समस्या कोणतीही असो, स्वामी त्यावर इलाज काढून देत असतात. ओगाची भीतोची भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा, नको घाबरूस तू आहे बाळ त्याचा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. तू कोणाला फसवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. तुझ्या अंतःकरणात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी, असे स्वामींचे सांगणे आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा ठेवू नको. मी तुझ्या विचारापेक्षाही चांगले फळ तुला नक्की देईन. अरे, कर्म करणे हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जगायचे आहे तर कठोरता मनात ठेवूनच जगा. लाजाळू आणि असहाय जीवन आपणासाठीच धोक्याचे असते. तुम्हाला स्वतःचे अस्तित्व जपायचे असेल, स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर नक्कीच कर्मठ आणि कठोर बना. कधी कधी दगडावाने कठीण मल्ल तरी चालेल. पावलोपावली अनेक संकटे तुमची वाट बघत आहेत. समजा जर तुमची वाटच सामान्य असेल तर संकटे पण काही फार मोठी नसणारच. ध्येय मोठे असेल तर तिथे संकटेही मोठी असणारच. केवळ जगायचं म्हणून जगू नका. विचार करा तुमचा, इतरांचा आणि विश्वशांतीचा. पण आठवण ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच हे या जगात निरोप घ्यायचा आहे. यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाही. म्हणून माणुसकीचे देह अंगाशी बांधून वाट बघा त्या क्षणाची, तो तुम्हाला पोहोचवणार आहे त्या सर्वोच्च अशा शिखरावर. पण ध्यानातही ठेवा की यशस्वी होण्यासाठी इतरांसाठी निर्दयी शब्द वापरणे आणि वागणे कधीच योग्य ठरणार नाही. तुमची हरेक कृती असू द्या योग्यतेसाठी, आणि ही योग्यता तुम्ही ठरलेली नसावी तर ती सर्वांसाठी हितकारक आहे की नाही हे सुद्धा तपासून बघणे तेवढंच महत्त्वाचे आहे. आता जरी तुमच्या मागे धावणारे लोक पुष्कळ कमी आहेत, पण जर तुम्ही धनवान प्रसिद्ध असाल तर झुंडीचं काय, तर सारेच लोक धावत येतील. सरते शेवटी तुम्हालाच बनवायचं आहे स्वतःचं आयुष्य. वेळ पडेल तर इतरांची मदत घ्या. मदत मागायला लाजू नका. पण इतरांवर विसंबून राहणे कधी योग्य नसेल. त्यात यश लपले असेल असे प्रयत्न करा. तुमच्या मनातील भीती कधीच तुम्हाला तुमचे कार्य, यश आणि मन वळवणारे नसते ध्येयाकडे.
ती नकारार्थी बनवत असते माणसाला. मन ध्यानात ठेवा, सर्वस्वाचा ठेवा, शांत चित्त तुम्हाला प्रथम बनवायचं आहे. शांत कर्मठ कठोर कार्य तत्परता म्हणजे यश समजा. सर्वच जण इतरांप्रमाणे वागतील, सर्वच तुम्हाला कमी लेखतील. फक्त ध्यानात ठेव की तू कधीच कमी नाही त्या सर्वांपेक्षा. तुला सर्वजण हिणवतील तरी तू याद राख, ज्यांच्यात काहीतरी वेगळेपण आहे तेच तुझ्यात आहे. जगाला विस्मित करणारे कर्तृत्व अंगात तू निर्माण कर. रोज सकाळी सूर्याच्या नवीन किरणांसमोर तुझ्यात नवीन शक्ती संचारत आहे. सोनेरी किरणांचा वर्षाव बेधुंदपणे तुझ्याकडे वाहत येईल. मी लहान आहे, माझ्याने होत नाही असे कधीच म्हणू नकोस. तुला अशा प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनात ठेव नेहमी सकारात्मक विचार, तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकणार. तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाही, अशी जगण्याची रीत बनव. श्री स्वामी समर्थ. कर्म चांगले करा. या जगात काहीच तुमचं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलीच युग चालू आहे. कोरोना तर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार, कुणी रोगराईने तर कुणी महामारीने. सृष्टीचा विनाश होणार आहे, हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच. हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे. करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावर, लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचं असतं. कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मणी, कितीही महागाचे कपडे असले तरी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं. आणि आत्ता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं, हे करोनाने दाखवून दिलं. म्हणून कायम भक्तीत राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करत असतात. स्वामींना आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरातील एक मानसिक बळ येते ते. आणि जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा सर्वच आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे, माझा सुद्धा. या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, अशक्य नाही. या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि राहणारच. सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. जमेल तसं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बसता उठता, काम करताना, झोपताना, लहान मुलांना भरवताना, जेवण बनवताना, तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा बोलत राहायचे. एकदा का तारक मंत्र बघून वाचायला सुरुवात केली की हळूहळू पाठांतरी होऊन जाते. फक्त मंत्र म्हणायला सुरुवात करा आणि सतत चालू ठेवा. रोज कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात आणि नेहमी राहतील. फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत. चला तर मग अतिप्रभावशाली स्वामी तारक मंत्राकडे वळूया. तुम्हाला जमेल तसे कुठलीही चाल लावून बोलू शकता. आपले स्वामी फक्त माणसाच्या मनातले भाव बघतात. मंत्र अशा प्रकारे आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून्य काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ ही नानी त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे.
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू असे बाळ त्याचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावेन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनी साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती. ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करून आपण आजचा व्हिडिओ इथे संपवूया. आज आपण खरी भक्ती म्हणजे नेमके काय, स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग विषयाकडे वळूया आणि आपला संपूर्ण व्हिडिओ बघूया. आपले स्वामी समर्थ महाराज अनेक घटना प्रसंगातून समाजाला विविध बोध शिकवण उपदेश करत असतात. स्वामींची लीला ह्या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. ज्या व्यक्तींना स्वामींचा अनुभव आला आहे, प्रचिती आली आहे, त्या व्यक्तींना याचा प्रत्यक्ष अनुभव वास येतो. अक्कलकोट येथे स्वामी सुमारे 22 वर्ष होते. या काळात त्यांनी हजारो आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुमुक्षू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. दुष्टांना सुष्ट बनवले, ढोंग्यांचे ढोंग उघडून करून अज्ञ जनांना खऱ्या ईश्वरनिष्ठाची ओळख करून दिली. अशा प्रकारे विस्कटलेली घडी पूर्ववत बसवण्यासाठी, निष्ठावान भक्तांना आत्मानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सधर्म, सुसंस्कृती आणि भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लीला केल्या असे म्हटले जाते. अशाच एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय याबाबत बोध दिला. नेमके काय घडले पाहूया. एकदा स्वामी विश्राम करत असताना बाळाप्पा त्यांचे पाय चेपत असतात. तेवढा स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळाप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. बाळाप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात. स्वामी म्हणतात की भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून तन मन आणि धनाने केलेले समर्पण म्हणजे भक्ती. दुसरीकडे एक गोसावी जलोदर रोगाने ग्रस्त होता. त्या रोगामुळे त्यांच्या पोटा सदैव कळा निघायच्या. पण त्यांची द्वारकेला जाऊन द्वारकनाथांचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती. मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे असा निश्चय गोसावी करतो. द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासी रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देतात आणि अक्कलकोटला बोलवतात. गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो. स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात की क्यों द्वारका जा रहे थे ना, यहाँ अक्कलकोट कैसे पहुंचे. स्वामींच्या प्रश्नांची गोसावी विस्मित होतो. गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात की हमने ही बुलाया था. खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार. श्रीकृष्णाच्या दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात. गोसावी धन्य होतो. गोसावी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आता देवाज्ञा झाली तरीही काही हरकत नाही. ही वेळ अजून आली नाही असे सांगून स्वामी गोसाव्याला एका झाडाचा पाला देतात. हा पाला रोज वाटून खात जा. काही दिवसांनी गोसावी रोगमुक्त होतो. स्वामी म्हणतात की अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते. ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु स्वतः पूर्ण करतात व स्वामी असेच आपल्या पाठीमागे कायमस्वरूपी आहेत. त्यामुळे स्वामी म्हणतात घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, अजून प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा उपदेश कायम लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आतुरता आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून स्वामी म्हणतात प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का. याचे कारण स्वामी समर्थ महाराज एका दृष्टांत देऊन सांगतात. एकदा समस्त शिष्यासमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता.
असे चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल. या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचं नक्की ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एक मुखाने एक दिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हेच, स्वामी सांगतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मासे मागावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर सर्व सृष्टीचा, अर्थात सर्व जीवसृष्टीचा भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील. त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचा विचार करायला हवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, अक्कलकोटमध्ये स्वामींचा रोज दरबार भरत असे. स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये येत होते. स्वामींनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले. या कारकिर्दीमध्ये 16 ओळ्याला कधी महत्त्व दिले नाही. स्वामींना या सर्व गोष्टींची अत्यंत चीड होती, राग होता. स्वामींचा दरबार भरल्यावर अनेक भक्त माथा ठेवून स्वामींचे दर्शन तसेच स्वामींचा आशीर्वाद घेत होते. परंतु जर एखादी अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपले दर्शन घेत आहे असे दिसताच स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत. विटाळ या शब्दाचा त्यांना राग होता. स्वामी म्हणत की बाई ही आई असते. आई कधी विटाळाशी होत नाही. अरे, तुम्ही सगळे हरामखोर आहात. जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवता. असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असत. मित्रांनो, स्वामींना या सर्व गोष्टीचा प्रचंड राग होता. या संदर्भातील एक गोष्ट आपण आज ऐकणार आहोत. तर स्वामी भक्त चोळाप्पा महाराज आपल्या सर्वांना माहीत आहेत. तर ही अशी गोष्ट आहे की एकदा चोळाप्पा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा करायचा संकल्प केला होता. रीतीप्रमाणे चोळाप्पा महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून माठामध्ये पोहोचले. स्वामींनी चोळाप्पा यांना नमस्कार केला. चोळाप्पा यांनी आपला संकल्प याबद्दल सर्व काही स्वामींना सांगितले आणि स्वामींची परवानगी मागितली. चोळाप्पा महाराजांचे बोलणे ऐकून स्वामी सुद्धा खुश झाले. चोळाप्पा महाराजांना म्हणाले की, चोळ्या, सत्यनारायण घालतोस, छान जेवण मात्र मी आणणार. चोळाप्पा स्वामींनी बोललेले ऐकून खूप खुश झाले. चोळाप्पा स्वामींची आज्ञा शिरसावंतपणे मानली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले. त्यानंतर त्यांनी कुटुंबांशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मुहूर्त पूजेसाठी ठरवलं. पूजेची यथासांग तयारी करण्यामध्ये चोळाप्पांचे संपूर्ण कुटुंब गुंतून गेले होते. त्यानंतर पूजेचा दिवस उजाडला. प्रसादाची काही तयारी करायची नाही म्हणून चोळाप्पा महाराजांनी मनाशा थोडी अस्वस्थ होती. परंतु साक्षात स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता. अक्कलकोटमध्ये साळेकर म्हणून स्वामी भक्त होते. पूजेच्या बरोबर 13 दिवस अगोदर साळेकर यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशी त्यांचे 13वे होते. इकडे स्वामींना 13व्याचं जेवायला कसं बोलवायचं म्हणून साळेकर द्विधा मनस्थितीमध्ये होते. तर दुसरीकडे चोळाप्पा महाराजांनी पूजा संपन्न आली होती हे पाहून स्वामी आपल्या एका भक्ताला पाठवून साळेकर यांच्याकडून 13व्याचे जेवण मागून घेतले. हे जेवण घेऊन स्वामी स्वतः जेवण घेऊन घरी गेले आणि सत्यनारायणाच्या पूजेला स्वामींनी 13व्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला. सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला. सगळे मुकाटपणे जेवले. स्वामींसमोर बोलायची कोणाची हिंमत झाली नाही. मित्रांनो, अशी एक 16 ओळ्याची गोष्ट ऐकूया. राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्ती होती. एके दिवशी तिच्या मनामध्ये गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. उद्यापासून सुरुवात करावी असा ती विचार करत होती. परंतु तिच्यासमोर 2 अडचणी होत्या. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळी सुद्धा त्याच आठवड्यात होती. त्यामुळे काय करावे विचारात राधा पडली होती. आता काय करावे यावर उपाय काय असं म्हणून
ती विचार करू लागली. शेवटी तिने स्वतः जाऊन स्वामींना विचारायचे ठरवले आणि ती स्वामींकडे पोहोचली. मठामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले. राधे, हे अडचण अमावस्या तुमच्या लोकांसाठी असे काही नाही. आमच्याकडे बघ, सगळे कसे स्वच्छ आणि लखलखीत. जाऊन गुरुचरित्र वाच. वाचण्या अगोदर माझ्यासाठी पेलावर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झालं की ते पिऊन टाक. अडचण बीडचण कुछ नाही जाओ इधर से. स्वामींचा उपदेश ऐकल्यानंतर राधा तेथून निघून गेली. त्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने गुरुचरित्र मांडले. पेलावर दूध सुद्धा ठेवले. तिचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या 2 दिवसानंतर तिची मासिक पाळी सुद्धा झाली. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी सुद्धा विटाळ सोहळे ओळे या गोष्टींचा प्रचंड राग होता. स्वामी अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनातला अंधविश्वास अंधश्रद्धा धुडकावून लावत होते. स्वामींनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर प्रहार केले. या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्व ते पूर्णपणे जाणून होते. म्हणून त्यांनी आपल्या रजल्या गाजल्या भक्तांसाठी चमत्कार केले. परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता तो म्हणजे समाज सुधारणेवर आणि समाज प्रबोधनावर. बकऱ्याच्या कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. कोणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जरी हातात पत्ते घेतले तरी देखील त्यांना ते सहन होत नसे. दगडाला शेंदूर फासून गोरगरिबांना फसवणाऱ्या तर त्यांनी नेहमीच धिक्कार केला. एकदा तर अशा प्रकारे शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडावरच त्यांनी लघुशंका केली. असे आपले स्वामी कायमच अंधश्रद्धेवर पार करत राहिले. म्हणून मित्रांनो, श्रद्धा आणि विश्वास ही भक्तीची 2 रूपे आहेत. किंबहुना भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे 2 रंग मिसळले आहेत. परंतु भक्ती आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा अतिशय पुसट आहेत. म्हणून आपली श्रद्धा केव्हा आणि कशी अंधश्रद्धेमध्ये बदलते हे लक्षात सुद्धा येत नाही. म्हणूनच म्हणतात ना, श्रद्धा असावी ना अंधश्रद्धा असू नये. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा स्वरूप का धारण केले हे आज आपण जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसे हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. स्वामी कृपेचा कृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात आल्याचे प्रकाशाने दिसून येते. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याने दिसून येते. अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधी एकटे पडू देत नसत. हे स्पष्ट होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही तर स्वामींचा शुभाशीर्वाद आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे. अशाच एका प्रसंगात भक्तासाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले. स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते. नेमके काय घडले जाणून घेऊया. मित्रांनो, स्वामी कथेमध्ये रमून जाण्याआधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला आपल्या स्वामींचे नवनवीन कथा ऐकायला मिळतील. चला तर मग विषयाकडे वळूया. मित्रांनो, अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. भारतीय संस्कृती परंपरानुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मींना अन्नपूर्णा मानले जाते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशा एका प्रसंगी सेवेकराचा प्रसाद भोजन दिले. झाले असे की कोनाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटासह सुमारे 100 सेवेकरी होते. दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती. आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले. स्वतः स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामीला फलाहार दिला, पाणी दिले. स्वामींना फलाहार ग्रहण केला. मात्र इतरांच्या भोजनाचे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला. तेवढ्यात स्वामी सर्वांना म्हणाले की त्या आम्र वृक्षाखाली जा. श्रीपाद भटासह आलेल्या सेवेकऱ्यांना वाटले की तेथे कोणीतरी जेवण देईल. श्रीपाद भटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती, विश्वास होता. श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकऱ्यांना घेऊन आम्र वृक्षाखाली गेले. तेथे वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती, मात्र अजून ती आलेली नाहीत. सूर्यास्त होत आला आहे, आज कोणी येईल
असे वाटत नाही, त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करा. वृद्ध सुवासिनी महिलेने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले. श्रीपाद भटांनी त्या सुवासिनी महिलेसही स्वामींकडे येण्याचा आग्रह केला. मात्र तुम्ही पुढे चला, मी मागून दर्शनाला येते असे म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिले. श्रीपाद भटांनी सर्व सेवकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्याचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी असतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्राचे चमत्कारिक फायदे. पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती मुळातच खूप भाग्यवान व पुण्यवान असते. तुम्ही कितीही धनवान असा, व्यावसायिक असा, नोकरीला असा, पण पूर्व पुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मानाचा निश्चय होणे अवघड. गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे. दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो, अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचण्याने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी आजार यांच्या वाचनाने नष्ट होते. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. आता आपण श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पाहूया. अध्याय 1. नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय नंबर 2. कालीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात. अध्याय नंबर 3. गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय नंबर 4. स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5. शारीरिक व्यंग्य नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6. दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. अध्याय 7. पंचमहापापादी सर्व पातके नाहीशे होतात. अध्याय 8. बुद्धिवांद्य नाहीशे होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9. सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10. नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11. वांचदोष तसेच वेळ नाहीसे होते. अध्याय 12. संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13. सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14. प्राणघातक गंडातरापासून संरक्षण लाभते. अध्याय 14. अडचणींपासून मुक्त होण्यासाठी हा अध्याय वाचा. अध्याय 15. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16. आदरणीयांची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18. संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते. अध्याय 19. भाग्यवृद्धी होते, सद्गुरांचा लाभ होतो, तीर्थस्थळी यातर पुण्य लाभते. अध्याय 20. गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासंबंध परिहरेल. अध्याय 21. मृत्यूभयापासून मुक्तता. अध्याय 22. वांझपण दूर होते, बाळंतिणीला चांगले दूध येते. अध्याय 23. पिछात बाधा नष्ट होते.
राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24. भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25. अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26. शत्रू निशब्रह्म होऊन शरण होतात. अध्याय 27. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती. अध्याय 28. वाईट कर्माचे दोष दूत होतात. संतप्त सापडतो. अध्याय 29. स्त्री छळदोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30. कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31. पतीवर येणारे विघ्न टळतात. अध्याय 32. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. वचनभंग व व्यभिचार दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35. हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते. तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36. चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते. अध्याय 37. मूढवृत्ती नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते. अध्याय 38. निंदा करणारे शरण येतात. अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42. विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43. गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44. मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45. कुष्ठरोग नाहीसा होतो. गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते. अध्याय 46. चिंतांची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47. पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते. अध्याय 48. गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते. विघ्ने टळते. अध्याय 49. तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते. अध्याय 50. ग्रंथीरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51. सुख समृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52. श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. हे सगळे चमत्कारिक फायदे आहेत गुरुचरित्र वाचण्याचे. माणूस जेवढा आदराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण हवं तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य हे शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामी म्हणत असतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा.